सार्वजनिक ठिकाणी बोलत असताना पीठासीन अधिकाऱ्यांनी मर्यादा पाळल्या पाहिजे. जे कायदे या सभागृहात पारित होतात आणि ज्या कायद्यात अन्वये कोर्ट आणि पोलीस चालतं, त्यामुळं लोकशाहीमध्ये या सभागृहाची भूमिका ही सर्वोच्च आहे. त्यामुळे पीठासीन अधिकारी प्रोटोकॉल पण मोठा आहे आणि म्हणून त्याचं तारतम्य ठेवूनच आपला व्यवहार झाला पाहिजे. पूर्वी या सभागृहाला काउन्सिल म्हटलं जायचं, आता विधान परिषद म्हटलं जायचं. 100 वर्ष झाले, पण मीच असा एकमेव सभापती आहे की जो एक मताने निवड झालेली आहे. विनियोजन झालंच, पण एक मताने निवड झाली. आणि आतापर्यंतच्या वरिष्ठ सभागृहातील इतिहासात कमी वयात सभापती होण्याचं भाग्य मला मिळाले. त्याच्यामुळं फिरती बी जरा जास्तच आहे. सभापती झाल्यामुळं राज्यव्यापी झाला. नंतर पूर्वी जिल्ह्यात पालकमंत्री काम केलं, नंतर गॅप पडला, आता सभापती म्हणून काम करत आहेत. काय आता जिल्ह्यात काही अडचणी पालकमंत्र्यांच्या मंजुरीकडे बऱ्याच असतात. काही अडचणी अशा जाणवतात. हाडाचा शिक्षक असल्यामुळं वर्ग कसा सांभाळायचा याची पूर्ण जाणीव आहे मला. वर्गातले विद्यार्थी कशी असले तरी शिक्षकाला जे विद्यार्थीच असतात आणि विद्यार्थ्यांच्या नजरेत शिक्षक हा शिक्षकच असतो. या विद्यार्थ्यांच्या नजरेत आहे कोणताही विद्यार्थी असला तरी तो शिक्षकासाठी विद्यार्थी असतो. नाही, शिक्षकाला जो विद्यार्थी असतो मान्य आहे. हे विद्यार्थ्याला तुम्ही शिक्षक वाटतात का, हे महत्वाचं आहे. यदा कदाचित तसा प्रसंग आला तर शिक्षक शिक्षकच असतो शेवटी. व्यक्तीला शिक्षक असेल तर काय कसं असा प्रसंग येऊ नये कोणाच्याही बाबतीत अशी माझी धारणा आहे. पूर्वी मंत्री असताना म्हणजे वेळ प्रसंगी जर सभागृहात गदारोळ झाला, गडबड झाली, हंगामा झाला तर एखाद्याला डिसिप्लिनरी ऍक्शन घ्यावी लागते. मार्शल बोलवून एखादा अतिविषय हुशार जर सापडला तर त्याचं मत मांडायला त्याला जास्त वाव मिळतो. पण तुम्ही वेळ पडली तर मार्शल बोलावला का? अजून तर अनुभव यायचे तुम्हाला. अजून अनुभव यायचा आहे. पण तर सगळे शस्त्रशुद्धी सभापतीचे अधिकार अबाधित असतात. मोठा प्रिव्हिलेज आहे. संविधानिक पदावर बसल्यानंतर बोलण्यासाठी खूप हे येतं. आणि काल नीलम गोरे यांनी बोलून गेले की काही गदारोळ झाला. आता तुम्ही जर सभापती आहात, त्या उपसभापती होते. पीठासीन अधिकारी म्हणून विधिमंडळ आणि विधिमंडळाच्या बाहेर बोलताना पीठासीन अधिकाऱ्याला निश्चितच मर्यादा आहे. कारण याची व्याख्याच अशी आहे की पीठासीन अधिकारी तो न्यायाच्या भूमिकेमध्ये असतो. त्यामुळे कोणतंही मत व्यक्त करताना दोन्ही बाजूचा विचार जर करून केलं तर अडचण कमी निर्माण होते. आणि जर आपण एखाद्या पर्टिक्युलर विषयामध्ये मत व्यक्त केलं आणि ते जर बायस असलं तर मग मात्र पीठासीन अधिकाऱ्याच्या भूमिकेबद्दल प्रश्न निर्माण होतो. साधारणतः हे पाळलं पाहिजे आणि पाळल्यानंतर त्याचे रिपरकेशन आणि रुमर्स तुम्हाला असं म्हणायचं येतात आणि ॲटमॉस्फिअर खराब होतो. त्यांनी केलेलं होतं. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की निलमताई जे बोलल्या ते बाहेरच होतं? मर्यादा पाळली पाहिजे बोलताना पीठासीन अधिकारी. वक्तव्य चुकीचंच होतं. सार्वजनिक ठिकाणी बोलत असताना पीठासीन अधिकाऱ्यांनी मर्यादा पाळल्या पाहिजे. त्याचा कुठला कायदा नाहीये, परंतु एखाद्या हायकोर्ट जस्टिसने किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडियाने सार्वजनिक ठिकाणी बोलताना ते जर बोलले तर त्याचे खूप परिणाम होतात आणि दुर्गमी परिणाम होतात. ॲज लाईक हायकोर्ट जस्टिस किंवा म्हटलं तर त्याच्या अभाव असणारं हे पीठासीन अधिकाऱ्याचं पद आहे. जे कायदे या सभागृहात पारित होतात आणि ज्या कायद्यात अन्वये कोर्ट आणि पोलीस चालतं, त्यामुळं लोकशाहीमध्ये या सभागृहाची भूमिका ही सर्वोच्च आहे. त्यामुळे पीठासीन अधिकारी प्रोटोकॉल पण मोठा आहे आणि म्हणून त्याचं तारतम्य ठेवूनच आपला व्यवहार झाला पाहिजे. आपण पालकमंत्री होतात, मंत्री होतात, कॅबिनेट मंत्री होतात, त्या सुद्धा मर्यादा होत आहे. आता तुम्ही सभापती आहात, पण तुमची जुनी मागणी आहे जिल्हा विभागाची, त्यासाठी प्रयत्न करणार आहे.
त्यासाठी सभागृहात चर्चा यावी लागेल आणि चर्चा मला आणता येत नाही.